ऐश्वर्याज क्रिएटिव्ह कट्टामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण कोणतेही घरगुती मसाले न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने बनवूया व्हेज बिर्याणी. इथे मी राजभोगचं बिर्याणी राईस वापरलेला आहे. इथे 250 ग्रॅम तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तसंच दुसऱ्या गॅसवर पाणी तापवायला ठेवले. राईसमध्ये टाकण्यासाठी इथे मी एक तेजपत्ता वापरलेला आहे, लिंबूचे स्लाइस वापरलेले आहेत, दालचिनी, चक्री फूल, 2 बडी इलायची, इलायची, मिरे, शहाजिरे व चवीप्रमाणे मीठ. पाण्याला उकळा फुटलेला आहे, त्यात आपण खडे मसाले व धुतलेला तांदूळ टाकून घेऊया. भात मोकळा शिजावा म्हणून भाताच्या दुप्पट प्रमाणात पाणी टाकावे. व्हेजीसला मॅरिनेट करून घेऊया. जे नवके स्वयंपाकी आहेत, ज्यांना मसाल्यांचे प्रमाण कळत नाही, त्यांच्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्या सोयीने कोणतेही व्हेजीस घेऊ शकतात. तर इथे मी घेतलेले 1 वाटी गोबी, अर्धा वाटी गाजर, बटाटे व पनीर फ्राय करून घेतलेले. त्यानंतर मटार घेतलेले, बिरिस्ता घेतलेला आहे, दही घेतलेले, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि अद्रक आल्याची पेस्ट घेतलेली आहे. यानंतर व्हेजीसला मसाल्यामध्ये मॅरिनेट करून घेऊया. सर्वात पहिले मसाल्यामध्ये दही मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये सगळे व्हेजीस टाकून घेऊया. सर्व व्हेजेस टाकल्याच्या नंतर याला छान मिक्स करून घेऊया. यास 10 मिनिटं झाकून ठेवूया. इथे आपला आता भातही शिजलेला आहे. इथे भात मी 70% शिजवलेला आहे. याला आता चाळणीत काढून घेऊन याचं पाणी नितळून घेऊया. यातले सर्व खडे मसाले काढून घेऊया. भात थंड होईपर्यंत मसाले परतून घेऊया. पातेल्यात 5 ते 6 चमचे तूप टाकून घेऊया. मॅरिनेट केलेल्या व्हेजीस यात टाकूया. याला छान हलवून घेऊया. त्यानंतर झाकून ठेवूया आणि व्हेजीस 5 मिनिटं वाफळून घेऊया. व्हेजीस आता सॉफ्टही झाल्यात आणि तेलही सुटलेलं आहे. यानंतर त्यात पाणी टाकून 5 मिनिटं परत एकदा शिजून घेऊया. इथे भाज्या शिजलेल्या आहेत. इथे अर्ध मिश्रण आपण काढून घेऊया. आता यावर थंड झालेला भात अर्धा पसरून घेऊया. यानंतर या भातावर बिरिस्ता, कोथिंबीर आणि पुदिन्याची लेयर टाकून घेऊया. यानंतर पुन्हा एकदा ही मसाल्याची आपण लेयर टाकून घेऊया. यानंतर आपली भाताची लेयर टाकून घेऊया.
त्यावर आता भातावर पुन्हा एकदा बिरिस्ता व कोथिंबीर आणि पुदिन्याची लेयर टाकूया. यावर 2 ते 3 चमचे तूप टाकून घेऊया. याला दम देण्यासाठी यावर झाकून ठेवूया आणि त्यावर वजन ठेवून घेऊया. याला 10 ते 15 मिनिटं दम द्यावा. 15 मिनिटं झालेले बघा, छान बिर्याणी रेडी आहे. ह्याला आता आपण सर्व करून घेऊया. एन्जॉय.